माझ्या आईने माझे लग्न न करता अनैतिक मुलाला जन्म द्यायला लावला आणि कारण जाणून तुमचाही आत्मा हादरेल अशा प्रकारची नाती घडू शकतात याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मी माझ्या आईचा इतका तिरस्कार करायची की माझ्या आईच्या मृत्यूसाठी देवाजवळ प्रार्थना करायची. कदाचित मी जगातील पहिली मुलगी असेल जी हात जोडून देवाला प्रार्थना करते की माझी आई मरू दे. नात्यात माझी आई असणाऱ्या त्या बाईचा मला खूप तिरस्कार होता. मी माझ्या आईचा तिरस्कार करते. मला एक खून माफ असता तर मी आधी आईला मारले असते. शेवटी माझा काय दोष? माझ्या आईने माझ्याशी हे सर्व का केले? मी माझ्या शरीराकडे तिरस्काराने पाहिले. माझ्या पोटात एक मूल वाढत होते. माझ्या आईने माझे हातपाय बांधून कैद केले होते. कारण की जर सुटले असते तर तिला माहीत होते की मी स्वतःला संपवले असते. माणूस जेव्हा जनावर बनायला येतो तेव्हा त्याला जनावर व्हायला वेळ लागत नाही. मी माझ्या स्वतःच्या न जन्मलेल्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु या प्रकरणात मी खूप दुर्दैवी होते. ते मूल अजूनही माझ्या पोटात वाढत होते. आता मी त्या मुलाचा तिरस्कार करू लागली. कारण हे मूल बेकायदेशीर होतं आणि माझ्यावर झालेल्या अत्याचाराचा परिणाम होता. मग मला ते मूल कसे आवडेल? मी या मुलाचा, माझ्या आईचा आणि त्या व्यक्तीने माझ्यावर हे सर्व केले त्याचा तिरस्कार करते. मी जगातील सर्व पुरुषांचा तिरस्कार करत होते असे म्हणणे आज चुकीचे ठरणार नाही. परंतु मी खोलीत बसून अश्रू ढाळत राहिल्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हते. मी माझे डोके भिंतीवर टेकवले आणि माझे डोळे मिटले. माझा भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा माझ्यासमोर खेळू लागला. माझे वडील हयात होते तोपर्यंत माझे खूप आयुष्य सुंदर होते. बाबा घरात आल्यावर लगेच मला मिठी मारायचे आणि म्हणायचे की आनंदी, माझ्या डोळ्यांची शीतलता आहे. घरात प्रवेश करताच आनंदीला पाहिल्यावर मन शांत होते. मी पण प्रेमाने वडिलांना मिठी मारत असे. माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करायचे. जगातल्या कोणत्याही बापाचं आपल्या मुलीवर इतकं प्रेम क्वचितच असेल. मला आठवतंय, मी 6-7 वर्षाचे असताना एकदा मला खूप ताप आला होता. माझे वडील रात्रभर जागे राहिले. कधी ते माझ्या डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या घालत, कधी मला पाणी प्यायला लावत, कधी डोक्याला हात लावत मला ताप जास्त आहे का हे पाहण्यासाठी ते मला पुन्हा पुन्हा तपासत. माझे वडील माझ्यासाठी संपूर्ण जग होते. जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत मला कशाचे टेन्शन नव्हते. मी राजकुमारीसारखे होते. पण माझ्या आईचा दृष्टिकोन चांगला नव्हता. ना माझ्याकडे ना माझ्या वडिलांकडे. ती नेहमी आम्हा दोघांपासून दूर असायची. माझी आई खूप सुंदर स्त्री होती आणि माझे वडील विनम्र दिसणारे पुरुष होते. मी माझ्या आईला माझ्या वडिलांची सेवा करताना पाहिले नव्हते. ती नेहमी स्वतःला सजवायची. तिला ना घरातील कामांची काळजी होती, ना वडिलांची, ना माझी. माझे वडील कामावर जायचे तेव्हा आई कुठे जायची माहिती नाही. माझी आई मला घरात कोंडून कुठेतरी निघून जायची. मी आईला विचारायचे की तू कुठे जाते? पण ती मला काही सांगायची नाही. हळूहळू तिला विचारणे मी बंद केले. जसे मी मोठी झाले, माझ्या वडिलांची सर्व कामे स्वतःच्या हाताने मी करू लागली. अनेकदा माझ्या वडिलांच्या खोलीतून भांडणांचे आवाज यायचे, जे मला बाहेरून ऐकू यायचे. आई जोरात ओरडायची की तुझा चेहरा बघितलास का? तुझ्यासारख्या माणसाला माझ्याजवळ येऊ देणार नाही. मग तुला नवऱ्याचा दर्जा कसा देऊ? माझ्या वडिलांबद्दल माझ्या आईकडून अशा गोष्टी ऐकून माझ्या मनात माझ्या आईबद्दल द्वेष वाढत गेला आणि माझ्या वडिलांबद्दल प्रेम वाढत गेले. माझे वडील माझे संपूर्ण जग होते आणि मी त्यांच्याबद्दल वाईट कसे ऐकू शकते? जरी मी माझ्या आईसारखी दिसत असले तरी माझे हृदय माझ्या वडिलांसारखे होते. मला माझ्या आईसारखा गर्व नव्हता. माझ्या वडिलांनी माझ्या आईच्या अवस्थेसाठी माझ्या आईला सोडले होते आणि आता फक्त माझ्याकडे लक्ष देऊ लागले होते. मला कोणती अडचण येऊ नये म्हणून माझी सर्व प्रकारे काळजी घेत. मी 15 वर्षाचे असताना एक अपघात झाला. माझे वडील माझ्यापासून दूर गेले. देवाने माझ्या वडिलांना माझ्याकडून हिरावून घेतले. माझा जगण्याचा हक्क हिरावून घेतला. बाबांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. सकाळीच मी निघताना खूप शांत होते आणि घरी येताना एकदम गप्प. मी मोठ्याने ओरडत होते. माझा सगळा संसार उद्ध्वस्त झाला. पण आईच्या डोळ्यातून अश्रू आले नाहीत. ना ती माझ्याशी सांत्वनाचे 2 शब्द बोलली. उलट तिला आतून आनंद वाटत असावा. जाऊ दे. हळूहळू सर्व पाहुणे निघून गेले. पण मी रात्रभर अंगणात बसून राहिले, जिथून माझ्या वडिलांचे प्रेत उठलं होतं. आईने मला प्रेमाने मिठी मारली नाही. माझे सांत्वन केले नाही. मला मान्य आहे की माझे वडील दिसायला विनम्र होते, पण ते मनाने खूप चांगले होते आणि माझ्या आईवर खूप प्रेम करत होते. कारण जेव्हा ते आईसोबत बोलत असे तेव्हा ते खूप आदराने बोलत असत. कधीही कोणाशी गैरवर्तन केले नाही. माझ्या आईबद्दल तिरस्कार असूनही ते नेहमी तिच्याशी प्रेमाने वागायचे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या आईवर कोणताही परिणाम झाला नाही याचे मला आश्चर्य वाटले. माझे संपूर्ण जग उलटे झाले होते, परंतु माझ्या आईच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता.
दुसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणे संध्याकाळी ती चांगले कपडे घालून बाहेर पडली. मला आश्चर्य वाटले की या बाईचं काळीज दगडासारखे कसे असू शकते. पतीचे निधन होऊन एक दिवसही झाला नव्हता. जोपर्यंत माझे वडील हयात होते तोपर्यंत मला माझ्या आईच्या येण्या जाण्याची पर्वा नव्हती. कारण माझे वडील संध्याकाळी लवकर घरी यायचे. पण आज रात्र झाली असल्याने मी आईची वाट पाहत होती. अंधाराची मला भीती वाटू लागली होती. मला खूप भीती वाटत होती. हळूहळू मी घाबरली. मी धावत माझ्या वडिलांच्या खोलीत आली आणि माझ्या वडिलांच्या फोटोला छातीशी घट्ट मिठी मारून बसले. रडत रडत मला माझ्या वडिलांची आठवण येऊ लागली. खूप वेळाने दारावर कोणीतरी ठोठवल्याचं जाणवलं. दरवाजा उघडल्यावर हळूहळू चालत कोणीतरी माझ्या गेटजवळ आले. ती माझी आई होती. आईला पाहताच मी लगेच आईला मिठी मारली आणि रडत म्हणाले, "कुठे गेली होतीस? मी खूप घाबरले होते. प्लीज मला असे एकटे सोडू नकोस." पण आईने मला धक्का देऊन तिच्यापासून दूर केले आणि म्हणाली, "आता सगळ्यांची सवय कर. आता मी रोज याच वेळी घरी येईल." माझ्या मनात माझ्या आईबद्दल अधिकच तिरस्कार वाढत गेला. पण आज हा द्वेष अधिकच वाढला. माझी आई माझ्याशी असे का वागते? तिने माझा एवढा तिरस्कार का केला? मला अजूनही समजले नाही. तिने माझ्याकडे रागाने कटाक्ष टाकला आणि खोलीकडे निघून गेली. आपली मुलगी सकाळपासून भुकेली आणि तहानलेली आहे याची तिला पर्वा नव्हती. सकाळपासून तिने काही खाल्ले नाही, प्यायले नाही. मी आता 15 वर्षाचे झाले होते आणि लहान मुलंही नव्हती. मी सगळ्यांना समजावून घ्यायचे. माझ्या वडिलांचे निधन होऊन आज एक दिवस झाला होता आणि माझी आई फोनवर कोणाशी तरी हसत हसत बोलू लागली होती. तिच्या बोलण्यातून मला अंदाज आला होता की ती एका परपुरुषाशी बोलत होती. माझ्या आईला काळजी नव्हती की घरात एक तरुण मुलगी आहे. तिच्यावर काय परिणाम होईल. माझी आई परपुरुषासोबत जे केले ते पाहून मला धक्काच बसला. त्या दिवशी मी स्वतःला माझ्या खोलीत कोंडून खूप रडले. बाबांची खूप आठवण आली. मला वाटू लागले की वडिलांनाही मला सोबत नेले पाहिजे होते. निदान या अस्वच्छतेने भरलेल्या जगात तरी जगायचे नव्हते. पण कदाचित हे मला माहीत नव्हते. आणखी घाण माझ्या नशिबी असणार आहे. त्या संध्याकाळी मी पहिल्यांदा माझ्या आईची रागाच्या भरात बोलले. मी म्हणाले, "तू हे सगळं कसं करू शकतेस? लाज वाटत नाही का? हे सर्व करत असताना तू तुझ्या मेलेल्या नवऱ्याचा विचारही करत नाहीस? हे सगळं माझ्याशी का करतेस?" इतकं विचारल्यावर आई म्हणाली, "तू तुझे बघ. माझ्या आयुष्यात तुझं आयुष्य वाया घालवू नकोस. तुझ्या स्वतःच्या कामात लक्ष असेल तर तू खूप सुखी होशील. नाहीतर मी तुझं जगणं कठीण करेल. तू तर माझ्या मृत पतीची मुलगी आहेस. यापेक्षा माझा तुझ्याशी कोणताच संबंध नाही." आईच्या तोंडून हे शब्द ऐकून माझे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. ती माझी खरी आई होती. मग ती आपल्या मुलीचा इतका तिरस्कार कशी करू शकते? एकदा मध्यरात्री दारावर टकटक झाली. तेव्हा माझी आई दार उघडायला गेली. तेव्हा तिने एका तरुण नवरीसारखी वेशभूषा केलेली होती. तिने दार उघडले असता एक तरुण घरात घुसला. त्याला पाहताच माझ्यावर संतापाचा डोंगर कोसळला. एक अनोळखी व्यक्ती माझ्या आईच्या खांद्यावर धरून खोलीच्या दिशेने घेऊन जात होता. हे सर्व पाहण्याआधीच मी मेले असते तर बरे झाले असते असे वाटले. मी अजून तेवढी लहान मुलगी नव्हते की मला या गोष्टी समजू शकत नव्हत्या. माझी आई वाईट चारित्र्याची स्त्री आहे हे तर मला आधीच कळले होते. पण ती रोज नवीन नवीन पुरुष बदलेल आणि या मार्गाने जाईल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. ती व्यक्ती रात्री आल्याने सकाळी खोलीतून बाहेर निघून गेली. मी रात्रभर झोपू शकले नाही. आईला जाऊन विचारावं असं वाटतं, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे मला माहिती होतं. याआधी मी एकदा प्रश्न विचारले होते, पण उत्तर मिळाले नाही. उलट मला धमक्या दिल्या गेल्या आणि नंतर ही प्रक्रिया थांबली नाही. किती मोठे आणि आदरणीय सेलिब्रिटी रात्रीच्या अंधारात तोंड लपून माझ्या आईच्या घरी यायचे आणि मी माझ्या वडिलांचा फोटो घेऊन रडायचे. पण हा माझा गैरसमज होता. त्यावेळी मी 18 वर्षाचे होते. एकदा माझी आई माझ्यासोबत असा क्रूर खेळ खेळली. आई आज मला रागावली नाही, तर स्वतःसाठी आणि माझ्यासाठी जेवण बनवले. खाल्ल्याबरोबर मला चक्कर येऊ लागली. माझे डोके फिरू लागले. मी आईला हाक मारायला सुरुवात केली. मी जमिनीवर पडले. मी वेड्यासारखे ओरडू लागले आणि वस्तूंचा आधार घेऊन घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. बाहेर जाण्यासाठी मार्ग शोधायला सुरुवात केली, पण मला गरगरल्यासारखे होत होतं. थोड्या वेळाने शरीराची हालचाल बंद झाली. जणू मी जिवंत प्रेत होते. ते सर्व काही पाहू शकत होते, पण काहीच अनुभव करू शकत नव्हते. पण हलू शकत नव्हते आणि तिने मला बेडवर टाकले आणि समोर बसून म्हणाली, "खरं तर आज माझा पूर्ण बदला होईल." मी इतकी असहाय्य होते की मला डोळे मिचकावताही येत नव्हते. माझ्या आईने माझ्या जेवणात कोणते औषध मिसळले माहीत नव्हते. तेव्हाच थोड्याच वेळात एक व्यक्ती खोलीत आली. त्यांचे वय सुमारे 32 वर्षे असावे. ते दिसायला वयस्कर वाटत होते, पण त्यांचे वास्तव काय होते ते रात्र निघून गेल्यावर कळलं. मी ओरडले,
पण माझी आई मला वाचवायला आली नाही. मी मनातल्या मनात मोठमोठ्याने ओरडत होते आणि वडिलांना हाक मारत होते. वेदनांचा प्रभाव वाढत होता. मी त्याच्याशी खूप झटले. मी रडत आणि ओरडून त्या व्यक्तीला माझ्यापासून दूर ढकलण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते. पण तोपर्यंत त्याचा उद्देश पूर्ण झाला होता. त्याचा उद्देश पूर्ण करून त्या व्यक्तीने मला अनेक वेळा चापट मारली. जेव्हा मी शुद्धीवर आले, तेव्हा मी स्वतःची नव्हते. मी ठरवले होते की मी जगणार नाही आणि स्वतःचा जीव घेईल. मी माझ्या मनगटात असलेल्या बांगड्या तोडल्या. त्या काचेने माझे मनगट कापले. माझ्या मनगटातून रक्ताची धार निघाली आणि मी काही वेळ तसेच पडले. या अपमानास्पद जीवनातून माझी सुटका झाली असे मला वाटले, पण असे झाले नाही. माझ्या आईने मला वेळेवरच हॉस्पिटलमध्ये नेले. त्यामुळे मी वाचले. त्यानंतर आईने मला घरी आणले आणि पुन्हा असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर याद राख असे सांगितले. काही दिवस झाले होते की ही बातमी समोर आली. माझा जीवच गेला. माझी आई माझा या उद्देशासाठी वापर करू शकते याची मी कल्पना करू शकत नव्हते. माझ्यावर अत्याचार करून मी गरोदर राहिली होती. माझ्या पोटात एक अवैध मूल वाढत होते आणि ही बातमी सांगितली तेव्हा माझ्यावर विश्वास बसत नव्हता. मी स्वतःवर आणि माझ्या पोटात वाढणाऱ्या मुलावर किळस वाटत होती. माझ्या आईने माझा हात धरला, माझ्या चेहऱ्यावर जोरात चापट मारली आणि म्हणाली, "या मुलाला कोणताच त्रास झाला नाही पाहिजे. जर त्याला काय केलेस, तर मी तुझे जगणे मुश्कील करून टाकेल." खोलीत बसून मी अश्रू ढाळले. मला वाटले घरातून पळून जावे, पण अशा अवैध मुलाला जन्म देणार नाही किंवा हे घाणेरडे आयुष्य जगणार नाही. पण आईने माझा हा प्रयत्न हाणून पाडला. माझा हेतू कळल्यावर तिने मला खोलीत बंद केले आणि म्हणाली, "हे मूल या जगात येईपर्यंत 9 महिने तू या खोलीत बंद राहशील." मी भूतकाळात हरवले. माझा भूतकाळ किती कटू होता. माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि माझा चेहरा भिजला. मी उठून माझा चेहरा पुसला. माझे वडील जिवंत असेपर्यंत मी माझ्या भूतकाळात आनंदी होते. मी उठून बसले. मग दार उघडले आणि माझी आई जेवण घेऊन खोलीत शिरली. ज्या व्यक्तीने पहिल्यांदा माझा विनयभंग केला होता, तो तिच्यासोबत उभा होता. त्या व्यक्तीला पाहून माझ्या डोळ्यात संताप तरळला. मी रागाने त्या व्यक्तीच्या अंगावर धावले. पण ते होण्यापूर्वीच माझ्या आईने हस्तक्षेप करून मला बेडवर ढकलले. माझ्यासमोर काही फळे ठेवत ती म्हणाली, "हे सर्व तुझ्यासाठी आणले आहे, जेणेकरून तुझे मूल निरोगी राहील." ती व्यक्ती जास्त वेळ थांबली नाही. माझ्या आईला ₹1,00,000 दिले आणि निघून गेली. पैसे दिल्याबद्दल ती खूप खुश झाली. हे सर्व ती केवळ पैशासाठी करत होती. माझ्या वडिलांचे उत्पन्न कमी असल्याने ती स्वतः इतरांचे मनोरंजन करून पैसे कमवत असेल आणि आता माझी आई हे सर्व माझ्यासोबत करत होती. माझ्या पोटात वाढणाऱ्या मुलाचे वडील माझ्या आईला खूप मोठी किंमत द्यायला तयार होते. तो माणूस विवाहित होता, पण त्याला मूलबाळ नव्हते. या मुलाच्या बदल्यात माझी आई त्या माणसाकडून ₹5,00,000 घेणार होती. प्रत्येकाने स्वतःच्या हेतूसाठी माझा वापर केला. काही दिवसांनी मी मुलाला जन्म दिला. आईला खूप आनंद झाला. माझ्या आईने त्या मुलाला उचलून त्या माणसाला दिले. त्या माणसाने ₹5,00,000 आईच्या हातात ठेवले. मी कितीतरी वेळा प्रार्थना केली, की "हे देवा, मला मरण येऊ दे. माझा श्वास थांबला पाहिजे." पण असं काही झालं नाही. मी अजूनही श्वास घेत होते. मला माझ्या आईबद्दल खूप तिरस्कार वाटत होता. मी तिच्या हातातून औषध घेतले आणि तिने मला खायला आणले होते ते फेकून रडत-रडत मी आईला म्हणाली, "मी तुझे काय नुकसान केले आहे? तू माझ्यासोबत हे सर्व का करत आहेस? शेवटी मी तुझी एकुलती एक मुलगी आहे. तुला माझी अजिबात कीव येत नाही का?" माझे बोलणे ऐकून आई मोठ्याने हसली आणि म्हणाली, "एकुलती एक मुलगी? आणि खरी मुलगी काय असते? तू माझी खरी मुलगी नाहीस." कान उघडून ऐक. मी तरुणपणी खूप सुंदर होते. न जाणो किती मुलांची माझी मैत्री झाली होती आणि मी मैत्रीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने मुक्तपणे जगायचे होते आणि मी माझे आयुष्य मुक्तपणे जगत होते. जेव्हा माझ्या वडिलांना माझ्या कुकर्माची माहिती मिळाली, तेव्हा माझ्या वडिलांनी माझे लग्न तुझ्या वडिलांशी लावून दिले. तो अतिशय गरीब आणि स्थूल दिसणारा अत्यंत विनम्र माणूस होता. वर तो एका मुलीचा बापही होता. मी ना तुझ्या वडिलांना माझा नवरा मानला, ना तुला माझी मुलगी मानली. तुझ्या वडिलांना मला सोडून जा, घटस्फोट दे असे अनेक वेळा सांगितले, पण त्याने माझे ऐकले नाही आणि आता याची शिक्षा तुलाच भोगावी लागेल. तुझ्या वडिलांचा बदला तुझ्याकडून घेईल. तुला आयुष्यात कधीही सुखी राहू देणार नाही." आईकडून हे सत्य ऐकल्यावर मी निर्जीव झाले. मी तिची खरी मुलगी नव्हते, म्हणूनच ती माझे एवढे छळ करायची. पण निदान माणूस म्हणून तरी तिला माझी दया यायला हवी होती. माझी आई खोलीतून निघून गेली आणि मी शांतपणे अश्रू ढाळत बसले. मी स्वतःला परिस्थितीकडे झोकून दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मला या अपमानाला सामोरे जावे लागले. माझ्या आईला पैसे कमवण्याचा मार्ग सापडला होता आणि ती माझ्याकडून लाखो रुपये कमवत होती. आता मी स्वतःला इजा करणे सोडून दिले होते. कारण जर माझ्या नशिबात मरण लिहिलेलं असेल, तर ते लवकर आलं असतं. मी 2 मुलांना जन्म दिला होता आणि आता दोन्ही वेळेस माझ्या आईने खूप पैसा गोळा केला होता आणि तिसऱ्यांदा माझ्या आईने पुन्हा एकदा एका माणसाला आणले होते. श्रीमंत, सुशिक्षित दिसत होता, पण मी सभ्य वृत्तीचे बहुतेक लोक पाहिले होते. मी तिरस्काराने तोंड फिरवले, पण दुसऱ्या क्षणी त्या माणसाचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. तो माझ्या आईला सांगत होता, की "मी आधी तुमच्या मुलीशी लग्न करीन, मगच तिच्याकडून मूल घेईल. लग्नाशिवाय हे सगळं करणे मला पटत नाही."
माझ्या आईने त्या माणसाचे ऐकण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. कारण मी तिच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी होते. तिला सोन्याची अंडी हळूहळूच घ्यायची होती. एका झटक्यात कोंबडी देणे तिला आवडत नव्हते. पण लोभी माणसाचा कुठे ना कुठे पराभव होते असे म्हणतात. त्या माणसाने माझ्या आईसमोर खूप पैसे ठेवले. तेव्हा माझ्या आईला लोभ आला. माझ्या आईला एवढे पैसे कमवायला किमान 10 वर्ष लागले असते. आई लगेच हो म्हणाली. अगदी साधेपणाने मी त्या माणसाशी लग्न केले. त्यांनी मला त्याच्या घरी आणले. मला त्याच दिवशी त्यांच्या हेतूची खात्री झाली होती. त्यांनी माझ्याशी लग्न केले. जबरदस्ती केली नाही. घरी पोचल्यावर सासूबाईंनी खूप आनंदाने माझे स्वागत केले. मी विचार करत होते की या व्यक्तीने माझ्याशी लग्न का केले? कारण त्याला जगात कुठलीच मुलगी मिळू शकली असती. पण मला वाटले की त्याची बायको कदाचित वांज असेल. म्हणूनच त्याने मुलाच्या हितासाठी माझ्याशी लग्न केले. लग्नानंतर माझ्याकडून एक मूल घेऊन तो मला सोडून दिलं असतं. ही जाणीव होताच माझे मन पुन्हा तुटले. मला पुन्हा नरकात जायचे नव्हते. माझ्या सासूबाई माझ्या नवऱ्याच्या खोलीत मला घेऊन गेल्या. थोड्या वेळाने माझे पती आत आले आणि शांतपणे माझ्या बाजूला येऊन बसले. माझ्या हृदयाचे ठोके वेगवान होत होते. आज मला समोर बसलेल्या व्यक्तीबद्दल तिरस्कार वाटत नव्हता. पूर्वी जसं मी आईने आणलेली माणसं बघायचे, पण त्यांना माणूस म्हणून मनात एक विचित्र हालचाल व्हायची. मग माझा नवरा विश्वास याने माझा हात धरला आणि मग तो जे बोलला ते ऐकून माझा कानावरचा विश्वास बसेना. विश्वास म्हणाला, "मला माफ कर. मी तुझ्या वडिलांचा मारेकरी आहे. त्या दिवशी तुझे वडील माझ्या गाडीखाली गेल्याने वारले. त्या दिवशी मी घाईघाईत गाडी चालवत होतो. तेव्हा तुझे वडील माझ्या गाडीखाली आले आणि त्याच वेळी त्यांचा मृत्यू झाला. मी घाबरलो आणि तिथून पळून गेलो. पण तुझ्या वडिलांचे नाव कळल्यावर मी तुम्हाला नक्कीच मदत करेल हे लक्षात घेतले होते. दरम्यान मला काही कामानिमित्त परदेशात जायचे होते आणि नंतर मी ते प्रकरण विसरून गेलो. एके दिवशी माझ्या कंपनीचे काही लोक आपसापसात बोलत होते. माझ्या कंपनीत काम करणाऱ्या एका माणसाला गर्भधारणा होत नव्हती. त्याची पत्नी वांज होती आणि त्याला कोणीतरी तुझ्या घरचा पत्ता दिला, की तू तिथे काम करतेस. तुझ्या वडिलांचे नाव आणि घराचा पत्ता ऐकून मला धक्काच बसला. मला खूप वाईट वाटलं. रात्रभर मला झोप आली नाही. मी पण आईला संपूर्ण हकीकत सांगितली. माझी आई खूप छान स्त्री आहे आणि तिने मला तुझ्याशी लग्न करण्याचा सल्ला दिला आणि मग असेच मी तुझ्याशी लग्न केले. मी तुझा अपराधी आहे. तू जेवढे वर्ष संकटात घालवली त्याला मी जबाबदार आहे. कृपया मला माफ कर. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला आयुष्यात कोणतेही दुःख देणार नाही. जगातील प्रत्येक सुख तुझ्या मांडीवर देईल. फक्त एकदा मला माझ्या चुकीचं प्रायश्चित करण्याची संधी दे. विश्वासची गोष्ट ऐकून सुरुवातीला मला रडूच आलं. वडिलांची आठवण करून मी रडत राहिले आणि मग वाटलं की कदाचित माझ्या वडिलांचं एवढंच आयुष्य लिहिलं असेल आणि मग विश्वासने आपली चूक मान्य केली नसती तर मी काय केलं असतं आणि मी त्याच दलदलीत पडले असते. माझ्याशी लग्न करून आपली चूक मान्य करून मला दलदलीतून बाहेर काढले. हा विश्वासचा मोठेपणा होता. मी विश्वासला माफ केले. पुढच्या क्षणी विश्वासने मला अचानक आपल्या मिठीत घेतले आणि मी विश्वासच्या मिठीत येताच माझे सर्व दुःख, माझे सर्व संकट माझ्या डोळ्यात आलेल्या अश्रूंच्या 2 थेंबात वाहून गेले. आयुष्यात खूप रडले होते, पण आज मला आयुष्यात खरे सुख मिळाले. विश्वासने मला इतकं प्रेम दिलं, की मी स्वप्नातही कल्पना केली नसेल. जी माझी सासू आहे, ती तर माझ्या खऱ्या आईसारखी माझी काळजी घ्यायची. प्रत्येक नवीन दिवसाबरोबर माझे विश्वासबरोबरचे प्रेम वाढत गेले. काही वेळाने मला कळले, की माझी आई खूप आजारी आहे आणि हॉस्पिटलमध्ये पडून आहे. विश्वासच्या सांगण्यावरूनच मी आईला भेटायला गेले होते. मला पाहून ती खूप रडली. माझ्या आईला एड्स झाला होता. ती आयुष्यातील शेवटचे दिवस मोजत होती. ती हॉस्पिटलमध्ये वेदनेमध्ये तडफडत होती. आईने हात जोडून माझी माफी मागितली. आईची अवस्था पाहून मी तिला माफ केले. पण त्या दिवसानंतर मी तिला पुन्हा भेटायला गेले नाही. जेव्हा जेव्हा मी माझ्या आईचा चेहरा पाहते, तेव्हा मला माझे जुने दिवस आठवतात. एके दिवशी आईच्या मृत्यूची बातमी आली. आईच्या निधनाची बातमी समजताच मी माझ्या घरातील नोकरांना तिचे बाहेरच्या बाहेर अंत्यसंस्कार करायला सांगितले. पण काही झालं तरी आज मी विश्वाससोबत खूपच आनंदी आहे. तुम्ही लोक प्रार्थना करा की विश्वासच्या प्रेमाला कोणाची नजर लागू नये. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.